नमस्कार. द युनिक अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी आता उभा आहे सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या ऐनवाडी या गावात, ज्या गावाचं नुकतंच अगस्तीनगर असं नाव करण्यात आलं. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या तामखडी या गावाजवळ हे ऐनवाडी नावाचं गाव. तामखडीचं पुण्यापासूनचं अंतर हे साधारणपणे 166 किलोमीटर, तर सांगलीपासूनचं अंतर हे 70 किलोमीटर इतकं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तामखडीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती अगस्ती नगर किंवा ऐनवाडी हे गाव आहे. आणि या माझ्या मागं तुम्ही जे पाहताय ते अगस्ती ऋषींचं मंदिर आहे आणि या मंदिराच्याच पाठीमागच्या बाजूला अग्रणी नदीचा उगम झाला. प्रशासनाच्या नव्या वाटा पॉवर्ड बाय युनिक संवाद, द पॉडकास्ट विथ शेखर गायकवाड सर या अंतर्गत आजचा जो आपला एपिसोड आहे, ज्याच्यामध्ये 2015 मध्ये सांगली जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार मिळाल्यानंतर शेखर गायकवाड सरांनी अग्रणी नदीचं पुनर्जीवन आणि त्या पुनर्जीवनाच्या संदर्भात लोक सहभागातून जी चळवळ उभी राहिली, त्या चळवळीची सुरुवात किंवा त्या नदीची सुरुवात याच मंदिराच्या पाठीमागं ही झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे काम किंवा ही चळवळ आणि ज्याच्या माध्यमातून शेखर गायकवाड सरांचा राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. काय होती ही चळवळ, काय होता हा उपक्रम आणि कशा पद्धतीनं अग्रणी नदीचं पुनर्जीवन करण्यात आलं. ओव्हरऑल पाण्याचं दुर्भिक्ष असलेला हा संपूर्ण प्रदेश आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि त्याच्यामध्ये लोक चळवळीच्या माध्यमातून जे काम घडलं, शासनाच्या मदतीने जे काम घडलं आणि त्याच्यामध्ये शेखर गायकवाड सरांचा रोल कशा पद्धतीने राहिलाय याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपण सरांकडून या एपिसोडच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या पॉडकास्टला. नमस्कार. प्रशासनाच्या नव्या वाटा पॉवर्ड बाय युनिक संवाद, द पॉडकास्ट विथ ऑनरेबल शेखर गायकवाड सर याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुमच्या गावाजवळ, तुमच्या तालुक्यातून किंवा तुमच्या जिल्ह्यातून एखादी नदी वाहत असेल, जी नदी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या आयुष्यामध्ये जल आणि जीवन यांचे एक अमूलाग्र अशा स्वरूपाचं महत्व आहे. तुम्ही त्या नदीमध्ये खेळला असाल, बागडला असाल, त्याच्यामध्ये अनेक क्रीडा तुम्ही केल्या असतील, पोहला असाल. पण एके दिवशी जर ही नदीच लुप्त झाली तर तुम्हाला कसं वाटेल? अशाच प्रकारची एक घटना गेल्या काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यात घडली. सांगली हा तो जिल्हा. आणि मग सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या अग्रणी या नदीचं नामशेष होणं आणि 2015 मध्ये तिचं पुनर्जीवन केलं जाणं, या स्वरूपाची एक महत्वपूर्ण घटना ही महाराष्ट्रात घडली. आणि याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत ऑनरेबल शेखर गायकवाड सरांसोबत. मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आज सर युनिकच्या स्टुडिओमध्ये आलेत. मी सरांचं तुमच्या वतीनं स्वागत करतो. सर, धन्यवाद तुम्ही हा वेळ दिल्याबद्दल. अग्रणी नदीचं पुनर्जीवन आणि त्या पुनर्जीवनाबद्दल तुम्हाला राष्ट्रीय जल पुरस्कार 2019चा प्राप्त झाला किंवा तो पुरस्कार तुम्हाला मिळाला. माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की ही नदी लुप्त झाली किंवा ही नदी नामशेष झाली, याची कारणं काय होती? प्रत्यक्ष कामाला जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळी अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्यात ही पहिल्यांदा गोष्ट लक्षात आली की साधारण काही भागामध्ये नदी होती हेच लोकांना आठवत नाही. काही भागामध्ये जी जुनी मंडळी होती, जी पहिल्याच मीटिंगला माझ्या हजर होती, त्यातली 81 वर्षाची बरीच म्हातारी माणसं असं म्हणायचे की मी 5-6 वर्षाचा असताना साहेब या नदीमध्ये पोहलो, त्यानंतर ही नदी कशी गायब झाली आम्हालाच कळत नाही. तर याचं उत्तर हे असं आहे की कदाचित 200 वर्षापासून याची सुरुवात झाली असेल. कारण आता जर आपण जो संपूर्ण एपिसोड तयार करणार आहोत त्यातनं तुम्हाला कळेल की जिथे उगम पावला त्याच्या पाठीमागे एक डोंगर आहे, छोटा डोंगर आहे. तिथे आता वन विभागाची जमीन आहे. तिथपासून कुठून तरी ही उगम पावलेली आहे आणि तिथला पाऊस कमी कमी होत गेला आणि या दुष्काळी भागामध्ये सुरुवातीच्या काही शेतकऱ्यांनी जमिनी नांगरून टाकल्या, त्याचे बांध बदलले आणि जवळजवळ ओढा पण गायब करून टाकला. पहिला काही किलोमीटर जर सुरुवातीचा उगमाचाच भाग गायब झाल्यामुळे पुढे नदीला पाणी येणं बंद झालं आणि मग बघता बघता 22 किलोमीटरची नदी लुप्त झाली.
आणि ही सगळी प्रक्रिया मला वाटते 100 ते 150 वर्ष चालली असावी. म्हणजे 8 पिढ्या किमान त्यांच्या काळामध्ये ही हळू नदी लुप्त होत गेली आहे. आणि मला स्वतःला फार आनंद होतो की एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्या वाट्याला असं एवढ्या प्रकारचं चांगलं काम वाट्याला यावं. आणि एवढंच नाही तर प्रशासनात असं पण लक्षात येतं कधी कधी की एखादं काम चांगलं सुरू करतो आपण आणि तो पण आपली बदली होते. परंतु हे एकमेव काम असं आहे की जे मला वाटतं स्वातंत्र्यानंतरचं भारतातलं सगळ्यात चांगलं काम म्हणून गणलं जाऊ शकतं, की ज्याची सुरुवात पण माझ्या काळात झाली, त्याचा शेवट पण मी माझ्याच हाताने पूर्ण केला. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये 55 किलोमीटरची नदी पुन्हा वाहती झाली. आणि मला असं वाटतं की आज तरी भारतामध्ये एवढं पुनर्जीवन झाल्याचं याच्यापेक्षा चांगलं उदाहरण नाही. साधारण किती दिवसामध्ये हे काम पूर्ण झालेलं होतं? हे साधारण 6 महिने हे काम चाललं पूर्ण. आणि हे काम सुरू होताना पहिले जी फाईल आम्ही सही केली ती जलयुक्त शिवार योजनेतनं होती. आणि हे करत असताना हळूहळू याच्यात अनेक लोक जोडले गेले आणि जणू काही ही चळवळ निर्माण झाली. आणि या चळवळीचा चांगला उपयोग केवळ प्रशासन संवेदनशील असल्यामुळे, लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे, गावकरी पण त्याच्यात उत्साहाने भाग घेत असल्यामुळे, मोठमोठ्या उद्योजकांनी आणि गावातल्या मोठ्या लोकांनी सुद्धा याला हातभार लावल्यामुळे आणि जलबिरादरीसारख्या संस्थेने संवेदनशीलता निर्माण केल्यामुळे अशा अनेक लोकांच्या सहभागातनं हे स्वप्न साधारण एक 7 ते 8 महिन्यामध्ये साकारलं. 7 to 8 मंथ्समध्ये कम्प्लीट झालं. येस. लोक सहभागातून हे पूर्ण काम झालं, ज्याच्याकडे मी पुढे तुम्हाला थोडंसं त्याबद्दल सविस्तर विचारणार आहे. पण या नदीच्या संदर्भातली फाईल तुमच्याकडे येणं किंवा त्या संदर्भातलं काम करणं आपण गरजेचं आहे, किंवा कुठल्या कालखंडामध्ये, म्हणजे 2015ला तुम्ही सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही रुजू झाला, आणि मग त्याच्यानंतर हे काम तुमच्यापर्यंत कसं आलं? पहिल्यांदा हे काम आलं ते संपतनाना पवार आणि त्यांच्या गावातली काही मंडळी आली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब, आम्ही आमच्या पद्धतीने फार दिवस प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की आम्ही लोकवर्गणीतनं 2 बंधारे बांधले. आणि त्याच्यासाठी त्यावेळी त्यांनी मला वाटते साधारण पहिल्या बंधाऱ्याला 10-12 लाख रुपये, नंतरच्या बंधाऱ्याला 16 लाख रुपये लोकवर्गणी गोळा केली आणि शेकडो दिवस काम चाललं आणि ते बंधारे उभे राहिले. परंतु त्याचे हे पण लक्षात आलं की लोकवर्गणीला काही मर्यादा आहे आणि हे काम अशा पद्धतीने पूर्ण नदी परत पुनर्जीवित करणं हे कदाचित शेकडो वर्ष चालू शकेल काम. मग त्यांचं सगळ्यांचं मी ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना एकच म्हटलो की तुम्ही जर लोकसहभाग द्यायची तयारी दाखवली आणि याच्यात कुठलंच राजकारण जर आलं नाही तर हे आपण काम करू शकतो. कारण मला तेवढा आत्मविश्वास प्रशासकीयच्या अनुभवामुळे मला होता. तर तेवढीच फक्त माझी त्यांना विनंती होती. आणि मी एवढ्या झपाट्याने निर्णय घ्यायला सुरुवात केली की पहिल्या दिवशी त्यांना मी सांगितलं, आज जाण्यापूर्वी तुम्ही मला एक निवेदन देणार, उद्या दुपारी मी फाईल तयार करणार आणि त्या कामाला मान्यता देणार. एवढ्या झपाट्याने या कामाला सुरुवात झाली. ते होताना पहिल्या गावामध्ये सगळ्या लोकांची एक बैठक घ्यायचा असा निर्णय झाला. त्याला आमदार बाबरसाहेब हजर होते आणि संपतनाना पवार, गावचे सगळे गावकरी हजर होते. आणि याच्यामध्ये आम्ही शांतपणे 2 ते 2.5 तास लोकांचं ऐकून घेतलं. आणि या चर्चेतून अनेक गोष्टी लक्षात आल्या की एकट्या दोकट्याचं काम नाही, सरकारने मदत करायला पाहिजे, पण केलं तरी एकाच गावाचं काम होईल, 2 गावांचं काम होईल, सगळी नदी कशी निर्माण करणार परत. आणि खरोखर आत्तापर्यंत तरी मला वाटत नाही, भारतातच नाही जगामध्ये कुठेही अशा प्रकारचं उदाहरण नाही की लुप्त झालेली नदी अशा पद्धतीने परत वाहती करणं हे काम आत्तापर्यंत मानवजातीला जमलेलं नाही. आणि तो करायचा आम्ही थोडा पण केला सगळ्यांनी आणि त्याला चांगली साथ मिळाल्यामुळे आणि पुढे याची लोक चळवळीमध्ये रूपांतर झाल्यामुळे हे शक्य झालं. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, संपतनाना पवार, आता 84 वर्षाचे आहेत आणि मागच्या आठवड्यामध्ये मी त्यांचं जे गाव आहे आणि त्यांना घेऊन जिथं त्या नदीचं उगम पावतो तिथपर्यंत मी गेलेलो होतो. आपण एकदा संपतनाना पवार सर काय म्हणतायत ते जरा थोडंसं बघूया. सुरू झालं काम तेव्हा विशेष सातत्यानं राजेचे राणा पाठपुरावा जलबिराच्या वतीने करतच होत होते.
मग ह्याची व्याप्ती नदीच्या पूर्ण ह्याच्यापर्यंत नदी जोपर्यंत कृष्णेला मिळते तोपर्यंत त्याची व्याप्ती वाढवण्याचे जेव्हा जेव्हा विचार केला जायचा, तासगाव असेल, कवटेमंकाळ असेल, येथील त्या नदीच्या प्रवाहाबाबत विचारमने व्हायचा किंवा तिथे काय केलं पाहिजे या दृष्टीने चर्चा व्हायची. या सर्व मिटिंग जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात व्हायच्या त्यामध्ये अग्रणीचा एक भागीदार म्हणून मी सगळ्याला उपस्थित होतो. या सगळ्या ठिकाणी एक मुक्तपणे आम्ही कोणी कार्यकर्ते आहे सोडाच, पण सुद्धा स्वतःच कार्यकर्ता शेखर गायकवाड बनल्यासारखं चालेचं. या सगळ्या मिटिंगमध्ये लोकांना गतिमान करण्यासाठी कधीही त्यांनी आपल्या कलेक्टर या उपाधीचा वापर केल्याचं आम्हाला जाणवलं नाही. एक सरळपणे थेट तो प्रश्न मार्गी लावण्याचा एक मग व्यापक विचार हा होत असल्याकारणानं आणि कुणी मोठं नाही कुणी छोटं नाही, समान पातळीवर येणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी रिस्पेक्ट दिला. स्वतःच्या पदापेक्षा समाजाला कार्यकर्त्यांना तितकाच रिस्पेक्ट देण्याचं एक त्यांचं सहजता होती त्याच्यामध्ये, ती मात्र निश्चितपणे या कामाला बळ देऊन गेलेली आहे आणि सातत्याने त्यामुळे काम वाढत राहिलेलं आहे. हे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागं त्या नदीचा उगम पावतो किंवा ती नदी उगम पावते. अगस्ती ऋषींचं मंदिर आहे आणि त्या मंदिराची आणि त्या नदीची पण एक आख्यायिका आहे. ती काय आहे? फार सुंदर आहे. ह्या स्पॉटवर मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तर तो शेतकरी चालत आला, त्याला मी म्हटलं अरे इथून नदी उगम पावत होती आणि अशी आख्यायिका आहे की अगस्ती मुनी त्या मंदिरापासून दररोज कृष्णा नदीवर चालत आंघोळीला जायचे आणि परत यायचे. या मंदिराचं मोठं वैशिष्ट्य असं की जे मंदिर मी पुढे इलेक्शनच्या दौऱ्यामध्ये हिमाचलमध्ये बघितलं, हे प्री आर्यन गॉड्स ज्याला म्हणू आपण, की देवांना आकार आणि नाव येण्यापूर्वीचं देवाचं हे मंदिर आहे. आणि आतमध्ये काही नाही, तुम्ही बघितलं पूर्ण एका झाडाच्या मुळांनी गिळलेलं हे मंदिर आहे आणि आतमध्ये एक अणकुचीदार दगड आहे. सो त्यावेळी लोकांच्या मनात निसर्गाबद्दल जी भीती होती, बरोबर आहे, ती भीती नाहीशी व्हावी म्हणून आदिमानवाने कुठेतरी एखादा चांगल्या आकाराचा दगड ठेवला आणि त्याला तो देव म्हणायला लागला. अगस्ती मुनींच्या नंतर याला अगस्तीचं मंदिर असं लोक म्हणायला लागले. परंतु सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे की जवळजवळ 9-10 एकराच्या मध्यभागी हे मंदिर आलं कसं हे मला कळत नव्हतं. जर मंदिराचा तिथूनच जर नदी उगम पावते तर आता ओढा 1 फुटाचा सुद्धा ओढ्याची रुंदी आता त्या मंदिराजवळ गेल्यावर तुम्हाला दिसत नाही. असं अचानक 11 एकर जमिनीच्या सेंटरला कसं काय मंदिर येऊ शकतं? तर याचा अर्थ असा आहे की तो जो उगम आहे नदीचा तो तिथपासून तर हळूहळू शेतकऱ्यांनी जमिनी नांगरल्यामुळे बांध पलीकडे सरकवत नेल्यामुळे तो आता 200 मीटर पलीकडे गेला आहे आणि डोंगरातनं वाहणाऱ्या नदी ही त्या मंदिराच्या तिथून वळसा घालून मग खाली येत असावी म्हणून आम्ही काय केलं, काही नदीचा उगम सुद्धा शोधेपर्यंत अक्षरशः माझ्याकडचे जे तहसीलदार मॅडम होते अंजली मरोड आणि तलाठी सर्कल हे जवळजवळ 50 लोक गावकरी असे उगमापासून खाली चालत आले. आणि हे चालत येत असताना आम्ही GPS ची मदत घेतली आणि सॅटेलाईट इमेजवरून याचा काही माग काढता येतो का असा एक प्रयत्न आम्ही केला. ते माझ्या पुस्तकात मी डॉक्युमेंट करताना म्हटलं आहे की GPSने जे लाईन दाखवली त्या लाईनप्रमाणे लोक चालत आले आणि तिथे आम्ही फक्त एक फक्की टाकत आलो आणि त्याप्रमाणे नदीचं मूळ पात्र असलं पाहिजे असं गृहीत धरून हे काम सुरू झालं. हे करत असताना आपल्याला ही आपली पूर्वजांची चांगली परंपरा नव्याने निर्माण करायची संधी अनेक पिढ्यानंतर आली आहे. ही भावना छोट्या मुलांपासून म्हाताऱ्या 90 वर्षाच्या माणसापर्यंत निर्माण करण्यामध्ये मला यश आलं आणि संपत नाना म्हणतात तसं आहे की त्यात मी सरकारी माणूस कधी नव्हतोच मुळात. त्यामुळे मी अक्षरशः घोंगडी टाकून मांडी घालून बसून की कसं होतं लहानपणी, काय होतं, कुठे रस्ता होता, काय. त्यानंतर एक महत्त्वाचा मला 30-35 वर्षाच्या महसूल अधिकाऱ्याच्या अनुभवाचा पण मला उपयोग झाला. तो असा झाला की आपल्याकडे आत्ता सुद्धा, आणि हा प्रशासकीय दृष्ट्या पण फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कुठलेही पाणंद रस्ते किंवा नदी जेव्हा परत रुंद करायची वेळ येते त्यावेळी 2 बाजू तयार होतात.
त्या रस्त्याच्या अलीकडची बाजू आणि पलीकडची बाजू, आणि प्रत्येकाचं मत असतं की तुम्ही नदी मोजा. नदी मोजता येणं शक्य नाही, कारण तिथे नदी नाहीच आहे आता, आणि तो जमिनीचाच भाग आहे. त्यामुळे माझी 4 एकर जमीन घालवणार आणि त्याची 1.5 एकर जाणार, हे लोकांना सहन होत नाही. म्हणून आम्ही एक साधं ज्ञान वापरलं की जिथे 1 फुटाची सुद्धा आम्ही जी लाईन ओढली आहे तिच्यापासून दोन्ही बाजूंनी इक्वल अंतराने जायचं. म्हणजे नदीच्या उगमापासून बरेच थेरॉटिकल प्रश्न तयार झाले, आणि त्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तरं दिली की सर, तुम्हाला 22 मीटर रुंद नदी करायची आहे. जर अग्रणीचं सगळ्यात मोठं पात्र तासगावच्या पुढे जर 22 मीटर असेल तर तेवढं तुम्ही सुरुवातीपासून करणार का? तर मी म्हटलं अजिबात नाही. पाणी जेव्हा व्हायला सुरुवात होते, कुठल्याही नद्यांचा उगम जर बघितला तर तो अक्षरशः एक हॉर्स पॉवरची मोटर जाईल तेवढं पाणी जाईल एवढं असतं, आणि त्याची रुंदी वाढत 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 जाते. म्हणून आम्ही काय ठरवलं, उगमापासून 5-5 फूट दोन्ही बाजूला जायचं, पुढे 2 किलोमीटर आल्यावर 10-10 फूट जायचं, अजून 2 किलोमीटर आल्यावर 15 फूट जायचं, आणि दोन्ही बाजूंनी जायचं. ते सगळ्यांनी मान्य केलं, आणि असं करत करत या कामाला आपण सुरुवात केली. हे करताना सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे पण होतं की जलयुक्त शिवारमध्ये पहिल्यांदा लोकसहभागातून मॅक्झिमम कामं हाती घ्यावीत असं होतं. म्हणून आम्ही एक अशी विनंती केली की पहिल्या टप्प्यात अशा गोष्टी सुरू करताना जे लागतं, इरिगेशन डिपार्टमेंटचे 2 मोठे पोकल्यांसारखे जे यंत्र आहेत त्यांना लागणाऱ्या डिझेलला मी मंजुरी दिली. त्यामुळे कामाची तर सुरुवात लोकांच्या देखत झाली, आणि ती झाल्या याच्यामध्ये आमदार, सभापती, सरपंच, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी याच्यात उड्या मारल्या, आणि हे करत असताना त्यांनी सगळ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. मला आज विट्याचे जे आमदार होते अनिल बाबरसाहेब, त्यांची पण आठवण होते की पहिल्या बैठकीपासून बाबरसाहेब जमिनीवर बसून आम्ही सगळ्यांनी ते नियोजन केलं, आणि अनिल बाबर म्हणले की आपण सगळ्यांनी हातभार लावूया. आणि बघता बघता यात्रेला जे लोक वर्गणी गोळा करायचे त्यांनी पण मान्य केलं की आम्ही उद्यापासून 2 JCB 2 दिवसाचं डिझेल मी भरेल. मग एकाने सांगितलं मी 8 दिवसाचं डिझेल देतो, मग 20 दिवसाचं डिझेल देतो. पहिल्या गावातला आमचं मशीन सलग 65 दिवस आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली की त्याला डिझेलचा लागणारे सगळे पैसे लोकांनी द्यायचे, आणि यंत्राचं मात्र भाडं आहे ते आम्ही जलयुक्त शिवारमधून द्यायचं. आता जर बघितलं म्हणजे एकूण जे काम पूर्ण झालं त्याला मी जी प्रशासकीय मान्यता दिली वेळोवेळी, त्याच्यातनं 9 कोटी रुपये खर्च झाले, आणि 9 कोटीमधून साधारण 55 किलोमीटरची नदी, त्यापैकी पूर्णपणे नष्ट झालेली 22 किलोमीटरची नदी, या नदीचं 22 मीटरने रुंदीकरण झालं आणि 5 फुटाने खोलीकरण झालं. आणि एवढा मोठा सुपीक माती ही आजूबाजूच्या दोन्ही बाजूला टाकली गेली की म्हणजे शेतामध्ये पण समृद्धी आली आणि नदी पण वाहती झाली. एवढंच नाही तर याच योजनेचा भाग म्हणून साधारण 34 सिमेंट बंधाऱ्यांना मी मान्यता दिली. असं पण कधीही झालेलं नाही. म्हणजे एकेका मतदारसंघात 2 सिमेंट बंधारे यावर्षी झाले तर 5 वर्षांनी अजून 2 होतात, पण 34 बंधारे एकाच नदीवर पूर्ण होणं हे पण एक फार मोठी अचिव्हमेंट आहे की जी फार रेअरलीच कुणाच्या काळामध्ये झाली असेल. पण पूर्ण नदीचं पुनर्जीवन आणि 34 सिमेंट बंधारे याचा परिणाम असा झाला की अक्षरशः पहिल्या वर्षी 3 वेळा पूर आला नदीला, आणि पूर बघणे हाच एक आनंदाचा भाग झाला. त्याचे अनेक व्हिडिओ मी मला वाटतं माझ्या चॅनलवर पण टाकलेत, त्यावेळी पण सगळीकडे मीडियामध्ये ते आले, आणि लुप्त नदी पुनर्जीवित झाली याबद्दलच्या अनेक बातम्या पण प्रसिद्ध झाल्या. याचा अजून एक चांगला परिणाम झाला तो म्हणजे गाव सोडून गेलेली शेकडो कुटुंब यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली होऊ शकली नाही 25-30 वर्षामध्ये, त्यातली अनेक कुटुंब परत आली. विटा, तासगाव, कवठेमहांकाळ अशा 3 दुष्काळी तालुक्यामध्ये साधारण 28,000 शेतकऱ्यांना या सगळ्या पुनर्जीवनाचा फायदा झाला. मला धुळगावमधल्या एका शेतकऱ्याने पहिला पाऊस झाल्यावर
त्याने मला आनंदाच्या भरात एक फोन केला, सर तुम्ही इथे पाहिजेच होता हे सगळं बघायला वैभव. आणि मी त्याला एक साधी गोष्ट म्हटलं, तू एक काम कर, माझ्यासाठी नदीत विहिरीचं किती पाणी वाढले याचे मला फक्त तिथून फोटो पाठव, नाहीतर जर तुझ्या कॅमेऱ्यात शक्य असलं तर व्हिडिओ काढून मला पाठव. तो न जेवता मुलगा सकाळी 6ला बाहेर पडला आणि 2:30 वाजेपर्यंत जवळजवळ 27 शेतकऱ्यांच्या शेतावर गेला आणि प्रत्येकाच्या विहिरीचा फोटो त्यांनी त्या माणसाला त्यासमोर उभा केला. साधारण 9 फुटांनी पाण्याची पातळी प्रत्येक विहिरीची वाढली होती. आणि मला वाटतं की शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये एवढा आनंद निर्माण होणं हे पण फार दुरापास्त गोष्ट आहे. म्हणजे आजकाल आपण बघतो की चांगल्या बातम्याच ऐकायला मिळत नाही, पण कधी काळी दुष्काळी असलेल्या ह्या भागात हे फोटो बघून अनेक कुटुंबांनी परत मुंबई सोडून परत कवठेमहांकाळला आणि तासगावला आणि विट्याला परत येऊन द्राक्षबागा लावल्या. आणि त्याचा मला स्वतःला फार आनंद आहे की एक मोठी जलसंस्कृती नव्याने निर्माण करण्यातला हा जो आनंद आहे, याच्यामध्ये जलबिरादरीने हात लावला. मॅगसेसे अवॉर्ड विनर राणासाहेबांनी 2-3 वेळा भेट दिल्या. त्यांनी आणि मी मिळून या सगळ्याच्याबद्दल स्फूर्ती घेऊन कर्नाटकातले शेकडो शेतकरी आले आणि ते म्हणले, तुमच्या राज्यामध्ये जलयुक्त शिवार आहे, आमच्याकडे ही योजना नाही, आम्ही काय करावं. आम्ही सांगितलं, तुम्ही तोपर्यंत लोकवर्गणी करा, आम्ही करतो तसं करा. 2-3 लोकांना JCP भाड्याने द्यायला सांगा, त्याचं भाडं तुम्ही द्या. आणि खिळगाव नावाच्या गावामध्ये कर्नाटकामध्ये याची सुरुवात आम्ही केली. आत्नीमध्ये ते गाव आहे. पण आपली स्फूर्ती घेऊन कर्नाटकातल्या गावाने पण त्याच नदीचं काम पुढे नेऊन सुरू केलं आणि आज ती जवळजवळ पूर्वेच्या कोस्टला मिळेपर्यंत 95 किलोमीटरपर्यंत ही नदी पूर्ण वाहती झाली. हे एवढं मोठं काम आहे. हे म्हणजे हा जर परिसर आपण बघितला, म्हणजे खानापूर तालुका आणि त्याच्या आसपासचा परिसर हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. म्हणजे जिल्ह्याच्या देखील सरासरीपेक्षा कमी पाऊस त्या प्रदेशामध्ये पडतो आणि मग त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या पीक पद्धती या त्या नदीचं पुनर्जीवन होण्याच्या आधीच्या काय होत्या आणि नंतर जसं तुम्ही म्हणालात की द्राक्ष बागायती तिथं सुरू झाल्या, पण इतर कोणकोणत्या प्रकारचे बदल शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दिसले? बेसिकली फार तांबट अशी जमीन आहे. या तामखडी त्यामुळेच म्हणतात त्याला. लाल माती आहे. आता तिथली माती अनेक तालमींमध्ये आणि घराच्या समोर कोर्ट वगैरे तयार करताना वापरतात. अनेक जमिनी माळरान आहेत पूर्णपणे आणि हे सगळे लोक एकेकाळी कमी पाण्यावर पण चांगली 1 नंबरची द्राक्ष पिकवत होती. पण त्याला लागणारं किमान पाण्याची पातळी पण गाठली जात नाही असं लक्षात आल्यामुळे द्राक्ष बंद झाली. ऊस तर केव्हाच बंद झाला होता. मग ज्वारी बाजरीवर लोक आले. आपण जे व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडीचं सगळ्यांनी वाचन केलं असेल. बनगरवाडी ही त्याच्या पलीकडे आहे थोडी आटपाडीमध्ये. तो असा भाग आहे की तिथे दिवसभर बकऱ्या चरण्यापलीकडे काही लोकांना दिसत नाही. म्हणजे माळरान जमिनी अशा कित्येक किलोमीटर आपण चालत गेलो तरी तुम्हाला काही बागायत बघायला मिळत नाही. पण या नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर आता सगळीकडे हिरवेगार झालं आहे. विशेषतः कवठेमहांकाळचं धुळगाव जे आहे तिथनं माणसाने एका मला कविता पाठवली आणि मला अजून ते लक्षात आहे की धुळगावमध्ये जर मुली लग्न करून गेल्या तर मला एवढ्या वाईट अवस्थेमध्ये कशाला इथं लग्न करून पाठवलंय म्हणून 6 महिने मुली रडायच्या सासरला आल्यानंतर. त्या धुळगावमध्ये आता सगळ्यात जास्त आनंदी कोण आहेत तर या विवाहित मुली आहेत. आणि मला वाटतं महाराष्ट्राचं समाजकारण हे अशा नदीच्या कडेने वसलेल्या संस्कृतीशी जोडलेलं आहे सगळं. ते जर कळालं तुम्हाला तर प्रशासक म्हणून तुम्ही जास्त परिणामकारक काम करू शकता. परंतु त्याबरोबर एक विकासात्मक प्रशासन असं ज्याला म्हणतो आपण डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, हे करताना तुम्हाला कित्येक घटकांना बरोबर घेऊन चालायला पाहिजे. आणि हे करताना तुम्हाला स्वतःला आपण कुठल्या तरी पोस्टवर आहोत हे पण विसरायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी झाल्या तर हे शक्य आहे असं मला स्वतःला वाटतं. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की हे जे काम घडलं, शासन ते काम करू शकत होतं, पण
जाणीवपूर्वकपणे ते काम लोकसहभागातून करण्याचा निर्णय झाला. त्याचं एक कारण तुम्ही हे पण सांगितलं की जलयुक्त शिवारमधनं तुम्हाला ते करायचं होतं. पण त्याची काही दुसरी कारणं होती का की ज्यामुळे ते काम लोकसहभागातून झालं? नाही, एक महत्त्वाचं कारण नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की एवढ्या मोठ्या राज्यामध्ये कुठला पण निधी देताना तो समप्रमाणात आणि सगळ्या मतदारसंघामध्ये कसा देता येईल हा सातत्याने सत्ताधारी चा नेहमी विषय असतो त्यांच्या मनामध्ये. त्यामुळे एवढ्या मोठ्या नदीचं काम करताना एका मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त 1 किंवा 2 सिमेंट बंधारे होत हे 70-80 वर्ष काम चाललं असतं. तर हा जो फोकस आहे, हा फोकस मिस झाल्यामुळे अशा गोष्टी होतात, की प्रत्येकाला असं वाटत असतं, की जर त्याच्या मतदारसंघात एक सिमेंट बंधारा आहे तर आमच्याकडे का नाही? पण हे माझ्या लक्षात आलं, की हे काम एकत्रपणे एकसंघपणे जर नाही केलं, म्हणून मग हे प्रस्ताव ड्राफ्ट करताना सुद्धा संपूर्ण अग्रणी नदीचं पुनर्जीवन अशा नावानेच मी प्रकल्प तयार केला. तो तसा जर केला नसता आणि पहिल्या गावात एक सिमेंट बंधारा द्या, मग दुसऱ्या गावात एक द्या, अशा पद्धतीने जर काम केलं असतं, तर लोकांना पण हे कामाशी जोडता आलं नसतं मला. आणि म्हणून मला असं वाटते, मी असं पण एक बघितलं, की लोक वैयक्तिक प्रश्न फार आपल्याकडे उपस्थित करतात. पण सार्वजनिक प्रश्नाबद्दल लोक फार काही करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला अशी कधीच मागणी येणार नाही, की गेल्या 50 वर्षात असा अर्ज आलाय लोकांचा, की आमची सगळी नदी पूर्ण स्वच्छ झाली पाहिजे. अशी मागणी कागदावर येतं तर हे कधीच येणार नाही. लोक म्हणा माझ्या दारातली नदी स्वच्छ झाली पाहिजे. सो त्याला तो नदीचे तुकडे करतोय आणि आपल्या जमिनीपुरतं त्याच्याकडे बघतोय संकुचितपणे. पण नदीला म्हणतो आपण राजकीय सीमा नसतात. अनेक देशातून नद्या वाहत राहतात. बरोबर आहे ना? आपलीच नदी पाकिस्तानात पण वाहते आणि आपलीच नदी बांगलादेशला पण जाऊन मिळते. सो नद्यांना राजकीय सीमा नाही ह्याचं भान हे स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱ्या झेडपी मेंबरला आणि पंचायत समिती मेंबरला कधी येईल माहीत नाही. तो ज्याचा त्याचा विचार आपल्या आपल्या छोट्या मतदारसंघाचा करत असल्यामुळे नदीसारखं मोठं सार्वजनिक काम लवकर आकाराला येत नाही असं मी बघितलं आहे. शासन यंत्रणांची भूमिका त्यात कशी राहिलेली आहे किंवा एकूण गव्हर्नमेंट सिस्टीम और मशिनरीज त्याच्यामध्ये कशा इन्व्हॉल्व्ह होत्या? याच्यामध्ये पहिल्यापासून सर्व मशिनरी इन्व्हॉल्व्ह होत्या. फक्त काही ठिकाणी उदाहरणार्थ वनविभागाचा छोटं काम होतं. 11 एकरचं फॉरेस्टची जमीन होती. माळरानच होतं पूर्ण आणि तरीसुद्धा वनविभाग याला काम करायला नाखुश होता. त्यांचं म्हणणं आहे की वनामध्ये काही काम करता येत नाही. लोकांचं म्हणणं होतं की शेवटी पाऊस कुठे पडणार आहे? डोंगरावर आहे. तिथलंच पाणी आमच्याकडे वाहत येणार आहे. त्याला आडवे बंधारे, आडवं नांगरट करणे एवढं साधी गोष्ट केली त्यांनी. आडवे चर काढले तर पाणी आडत येईल. आणि हे करण्यामध्ये मला वाटते फक्त वनविभागाला मला कन्व्हिन्स करावं लागलं. कृषी विभाग आणि महसूल विभाग तर मी स्वतःच कलेक्टर होतो. ग्रामविकास विभाग, नगरपालिका हे सगळे लोक आमच्याबरोबर होते. आणि किंबहुना शहरी भागाने सुद्धा विट्यासारख्या शहरातल्या अनेक लोकांनी याच्यासाठी JCP दिले, पोकलॅन दिले आणि आर्थिक मदत दिली बऱ्याच जणांनी. डिझेलला काही लोकांनी पैसे दिले. तो ड्रायव्हर मला अजून आठवतोय की तो मला म्हणत होता, साहेब मला 1 रुपया नाही मिळाला तरी चालेल, पण मी रात्रंदिवस हे काम संपेपर्यंत मी दररोज रात्री हे काम करत राहणार. आणि अक्षरशः तो 40 दिवस घरी न जाता हे काम करत होता. तर हे फार आश्चर्यकारक आहे की असं एखादा कामाची उदात्तता लक्षात आल्यावर नंतर कसे लोक मदत करतात त्याचं पण हे ज्वलंत उदाहरण आहे. जलबिरादरीच्या लोकांनी प्रत्येक माणसाला, शेतकऱ्याला 5-10 रोपं देण्यासाठी मागणी केली. ते आम्ही सामाजिक वनीकरणशी जोडलं. आणि नुसती नदी पुनर्जीवित होऊन चालणार नाही, तिचे काठ सुरक्षित केले पाहिजे. आणि जी माती पडलेली आहे ती जर नाही तर परत घसरून खाली पडेल, म्हणून तिथे झाडं लावणे, बांबूची झाडं लावणे, आंब्याची झाडं लावणे याचा पण एक मोठा उपक्रम घेतला. शाळकरी मुलांसाठी त्यांना पण आपल्या गावची नदी आता परत नव्याने चांगली होणार, तर प्रचंड कॉन्फिडन्स या मुलांमध्ये, शिक्षकांमध्ये होता. त्यांचा आम्ही उपयोग केला. म्हणजे मला असं वाटतंय ह्या 3-4 तालुक्यांमधला असा कुठलाही घटक नव्हता की ज्याने आम्हाला मदत केली.
तामखडी गावच्या त्यावेळेच्या तलाठी होत्या वैशाली वाघमोडे मॅडम, त्या काहीतरी बोलतात. आदरणीय शेखर गायकवाड सरांनी अग्रणी नदीच्या पुनर्जीवनाचं ज्यावेळी काम करायचं अशी संकल्पना डोक्यामध्ये आली आणि हे जलबिरादरीचे राजेंद्र सिंह राणा सर असतील किंवा संपतराव दादा पवार हे सरांना भेटून ह्यांनी जी बलवडी आणि करंजई या ठिकाणी लोकसभागातून जे बंधारे बांधलेले आहेत त्या पद्धतीनंच अग्रणीचं पुनर्जीवन व्हावं हा प्रस्ताव सरांसमोर मांडला. तेव्हा सरांनी खाली आम्हाला प्रशासनाला की ही अग्रणी कुठे आहे, अग्रणीचा उगम कुठे आहे हे पाहायला सांगितलं. तर ती अग्रणी कुठेच दिसत नव्हती. सरांनी नंतर ती सॅटेलाइटवर शोधायला सांगितली आणि आम्ही ती सॅटेलाइटवर शोधली तर ती पूर्ण एक रेष अशी दिसत होती आणि सरांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्या रेषेत ती जी रेष दिसते त्याच्यामध्ये फकी टाकून त्यानुसार सुरुवातीला 20 फूट, नंतर 30 फूट, नंतर 50 फूट, पुढे 100 फूट, नंतर 150 फूट, 200 फूट असं रुंदीकरण करत गेलो. आणि हे सर्व करत असताना की सर नेहमी भागात यायचे आणि काम किती चालू आहे ह्याच्याकडे अतिशय सरांनी तत्परतेने लक्ष दिलं होतं. आणि हे काम करत असताना आम्हाला निधी पाहिजे होता. तर या निधीसाठी सरांनी ज्या सेवाभावी संस्था आहेत, मग शिर्डीची साईबाबा संस्थान असेल किंवा मुंबईचं सिद्धिविनायक ट्रस्ट असेल, विट्यातील काही पतसंस्था असतील, यांच्याशी संपर्क साधून सरांनी लोकसभागातून हे काम करायचं ठरवलं. आणि कितीतरी कोटीचं काम होतं. हे काम फक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभागातून फक्त 72 लाखांमध्ये हे काम आम्ही पूर्ण केलं. इतकं हे 18 किलोमीटर जी नदी लुप्त होती ही नदी काढली. सरांनी यावेळी बऱ्याच वेळा जिथं सुरुवातीला इथं अग्रणीच्या इथं उगमाच्या इथं 20 जून 2015 साली इथं पहिल्यांदा जेसीपी आणला गेला आणि नदीचं खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आलं. त्याच्यानंतर साधारणतः जुलैमध्ये जाधववाडीच्या ओढ्यामध्ये, म्हणजे ती नदीच आहे ऍक्च्युली पण लोकांना तिथं थोडासा ओढा वाटायचा, त्या ओढ्यामध्ये जेसीपी आणला आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली तिथं पण आम्ही सरांच्या हस्ते तिथं त्याचं खोलीकरणाचं उद्घाटन केलं. याच्यानंतर सर्व गावकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी जाधववाडी मधलं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये आम्ही सर्व गावकऱ्यांना बोलवलं आणि सर आले आणि सरांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर सर्व गावकरी याच्यामध्ये सहभागी झाले. यानंतर हे काम पूर्ण होण्यासाठी साधारणतः 3 महिन्यांचा कालावधी गेला. या कालावधीमध्ये हे नदीचं सर्व खोलीकरण रुंदीकरण पूर्ण केलं गेलं. याच्यावरती 200 फुटाच्या अंतरावरती मातीचे बंधारे बांधले गेले. यानंतर हा लोकार्पण सोहळा करायचा होता आणि यासाठी त्यावेळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि देवेंद्र फडणवीस सर हे 27 ऑक्टोबर 2015 साली इथं आले आणि त्यांनी अग्रणी नदीचा उगम या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर जाधववाडीच्या तिथं जे पात्र रुंद केलेलं होतं आम्ही 50 फूट आणि जिथं खूप वाद झालेला होता पण त्यानंतर काम व्यवस्थित झालं. त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आले आणि त्यांनी सगळी पाहणी केली. याच्यानंतर बलवडीमध्ये कार्यक्रम झाला आणि ह्या सर्व करत असताना की आदरणीय शेखर गायकवाड सर यांचं अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की सरांच्या मार्गदर्शनाखाली मला हे ज्या कामासाठी राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळाला हे अतिशय मोलाचं असं काम करण्याचं भाग्य सरांच्या मार्गदर्शनाखाली मला मिळालं. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. वैशालीताईंशी बोलत असताना एका गोष्टीचा उल्लेख झाला की काही ठिकाणी विरोध पण याला झाला. तो नेमका विरोध काय होता आणि कोणत्या कारणामुळे? जाधववाडीचा त्यांनी उल्लेख केला. त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी त्या नदीमध्ये होत्या आणि त्या विहिरींना आता पाणी येणार नाही आणि ते जर रुंद केलं तर विहीर मध्यभागी येईल, तिथपर्यंत आम्हाला पोहोचता येणार नाही आणि त्यापेक्षा नदी उकरायला नाही पाहिजे, अशा अनेक गोष्टींमुळे विरोध होता. त्या ठिकाणी स्थानिक 2 ग्रुपमध्ये पण भांडणं होती. त्याचा पण आम्हाला थोडा काळासाठी त्रास झाला. पण मी स्वतः जाऊन त्या सगळ्यांशी बोलून नंतर फार खोलीला पण जाऊ नये या बाबतीमध्ये आमचं एकमत होतं. कारण ग्राउंड वॉटर सर्वेचे अधिकारी आमच्या बरोबर होते की जिथे वाळू साठली आहे तेवढाच भाग फक्त वरचा काढायचा आणि ॲक्विफरपर्यंत किंवा कुठलाही प्रकारे हार्ड रॉकच्या खाली जायचं नाही याच्याबद्दल आमचं एकमत होतं. त्यामुळं त्या भागामध्ये जाधववाडीमध्ये आम्ही 5 फुटापेक्षा जास्त खोलीकरण केलं नाही. त्याचं मुख्य कारण ते होतं की तिथे पण तसं रुंदी फार जास्त होती. परंतु 2 ग्रुपमधले काही स्थानिक
मला असं वाटतं त्यांची हेवेदाव्यांमुळे काही काळ तिथं विरोध होता. जेव्हा हे काम तुमच्याकडे आलं आणि मगाशी तुम्ही असं म्हणालात की साधारण 7 ते 8 महिन्यामध्ये हे काम पूर्ण झालं, म्हणजे एका अधिकाऱ्याच्या 3 वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये बदली होण्याच्या आधीच्या त्या कालखंडामध्ये ते काम पूर्ण झालं. तेव्हा असं वाटलं होतं का की ते काम सुरू करताना की या कामाचा एवढा मोठ्या प्रमाणात गौरव होईल आणि त्यासाठी जलपुरस्कार, राष्ट्रीय जलपुरस्कार प्राप्त होईल? मला त्यावेळी खरं काही वाटलं नव्हतं, असं काही विचार पण मनात आला नाही. परंतु एक कृषी पदवीधर म्हणून पण आणि शेतीशी माझा असलेला संबंध, शेतकऱ्यांशी असलेला संबंध, यामुळे एक नव्याने काही एक चांगला उपक्रम करून हे रिव्हर्स मायग्रेशन, जी थिअरीमध्ये चर्चा आपण करतो की शहरी भागात गेलेली माणसं परत कधीच येणार नाहीत का, हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मला यात मिळेल असं मला कुठेतरी मनामध्ये वाटत होतं. आणि त्याला प्रतिसाद मिळतोय असं लक्षात आल्यावर अजून आम्ही हिरिरीने याच्यामध्ये भाग घेतला. सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी दिल्यानंतर याचा पुढचा टप्पा म्हणजे फक्त काम केलं नदीचं आणि पाणी आलं आणि वाहून गेलं असं होता कामा नये. त्यामुळे सिमेंट बंधाऱ्यांना पण तेवढंच महत्त्व होतं. त्यामुळे टप्प्याटप्प्यामध्ये जेवढं किमान अंतर आहे ते झालं की आम्ही लगेच दुसरा बंधारा, आणि एक पाटोळे नावाचे कार्यकारी अभियंता होते, त्यांनी अतिशय मनपूर्वक काम केलं. शक्यतो आपण असं बघतो की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे की जास्त काम पडतंय म्हटलं की ह्याच्यात तयार होत नाही, पण त्यांनासुद्धा त्याचा एवढा आनंद झाला की लोकांचं एवढं चांगलं करायची संधी आपल्याला आहे. आणि ही गोष्ट आत्ता आपण तलाठी मॅडम होत्या आत्ता ज्या बोलल्या, त्या एवढ्या बारक्या माणसाला, कोतवालाला किती आनंद निर्माण झाला त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यामुळे सरकारी नोकरी विसरून जाऊन हे लोक रात्रंदिवस चालत गेले, रात्रीचं काम करायचे. काल गावात भांडणं झाली हे पण मला रात्री फोन करून सांगायचे. आणि थेट संपर्क लोकांशी ठेवल्यामुळं मला वाटतं यातले सगळे अडथळे बाजूला होऊन हे काम होऊ शकलं. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. मागच्या आठवड्यात जेव्हा मी बलवडी आणि त्या सगळ्या गावात ज्यावेळी जाऊन आलो, त्यानंतर माझा आणि तुमचा फोन पण झाला. तुम्ही या एकूणच कामाबद्दल इमोशनली अटॅच आहात? म्हणजे मला असं जाणवलं की तुमचा आवाज गहिवरला होता. नाही, नक्कीच आहे मी, कारण मला बऱ्यापैकी मी पॅशनेट आहे कामांबद्दल. पण जलदूत ट्रेन असो किंवा हे असो, मला माझ्या हे लक्षात आलं आहे की प्रशासकीय काम करता करता तुम्ही अनेकांच्या आयुष्याला हात लावून जाऊ शकता आणि त्यांचं पण चांगलं करू शकता, असं एक प्रकारचा कॉन्फिडन्स. कारण बऱ्याच वेळा मी असं बघितलं की 90% प्रशासकीय अधिकारी थेरॉटिकल बोलतात. प्रत्यक्ष प्रयोग करायची संधी मिळणं हे सुद्धा एक परमेश्वराने दिलेलं एक संधीच आहे असं मानायला पाहिजे. आणि आम्हाला जे ॲग्रिकल्चरमध्ये शिकवलं एक्सटेन्शनमध्ये की लॅब टू लँड, लँड टू परत लॅब, हे याचा अर्थ हाच आहे की तुम्ही एखादा कन्सेप्ट तयार करा, तो प्रत्यक्ष जागेवर राबवा, त्या राबवताना आलेल्या अडचणीचा परत विचार करून परत लॅबमध्ये या, आणि हे दोन्ही करणं म्हणजेच डेव्हलपमेंट प्रशासन आहे असं मला स्वतःला वाटलं. मला शेवटचे 2 प्रश्न विचारायचे आहेत. जे विद्यार्थी किंवा आपण असं म्हणू की जे अधिकारी सध्या काम करत आहेत आणि प्रशासनाच्या नव्या वाटा हा खरं तर उपक्रमच त्यांच्यासाठी आहे की त्यांनी ती पॅशन विसरता कामा नये. त्यांना काम करत असताना अशा प्रकारचे जे काही वेगळे प्रयोग आहेत किंवा ते शोधणं किंवा ते क्लिक होणं, यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी पहिलं तर जिज्ञासा ठेवायला पाहिजे की थेरॉटिकली ऑफिसमध्ये येणारी फाईल असं ह्याच्याकडे न बघता त्याच्या मागे एक जिवंत माणूस आहे, एवढी एक कन्सेप्ट जरी त्यांनी डोळ्यापुढे ठेवली तर ह्यांना हे अशा नव्या नव्या आयडिया सुचत जातील. मी एका इलेक्शनच्या ऑब्झर्वरच्या ड्युटीसाठी गेलो आणि तिथे एक मराठी मुलगा कलेक्टर होता मोतीहारीमध्ये, बिहारमध्ये. तर मी त्या जिल्ह्यात जाण्यापूर्वी मी गॅझेटियर वाचून जायचो, म्हणजे ती एक सवयच मला लागली की मोतीहारीचं काय वैशिष्ट्य आहे. त्याच्या उत्तरेला एकेकाळी ऊसाचा उगम झाला होता, बरोबर. आणि मी साखर आयुक्त होतो तर मला फार क्युरिओसिटी होती की बरोबर आहे की ऊसाचा उगम इथे झाला, लवकुशचा आश्रम तिथे होता पलीकडे. सो ही जिज्ञासा, आणि ही करता करता मी जेव्हा पहिल्यांदा कलेक्टरच्या चेंबरमध्ये गेलो आणि मराठी मुलगा होता कलेक्टर, त्याच्याशी गप्पा मारताना मी त्याला म्हटलं की
की ऐतिहासिक बिल्डिंग आहे. तो म्हणतो सर फार जुनी ही इमारत आहे. म्हटलं गांधीजींना जेव्हा पहिल्यांदा ब्रिटिशांनी चॅप्टर केसमध्ये धरून आणलं ते कुठे होतं? ते म्हणे याच चेंबरमध्ये आणलं. मग मी म्हटलं त्याचे कागद कुठे आहेत? तो म्हणे साहेब हे तर मी आता 2 वर्ष इथे कलेक्टर, माझ्या काही डोक्यामध्ये हा प्रश्न आला नाही. म्हटलं पण त्या घटनेला आता 70 वर्ष झाली. एवढ्या वर्षात कुणाच्या कसं लक्षात आलं नाही? असं कसं होईल? म्हणजे मला जर मी आलो असतो तर पहिल्याच 24 तासात हे शोधायचा प्रयत्न केला असता. आणि मग मी एक प्रोबेशनर डेप्युटी कलेक्टर मुलगी होती, त्याला मी म्हटलं हे प्रोबेशनर आणि मी मिळून आम्ही 7 दिवस रेकॉर्ड रूम अक्षरशः शोधून काढत 1934 सालची गांधीजींची पहिली केस, चॅप्टर केस मी त्या रेकॉर्ड रूममधून शोधली. आणि मग त्याला मी म्हटलं हे आता ह्या तुझ्या ऑफिसच्या बाहेरच आत एंट्री करताना लोकांना वाटलं पाहिजे की हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचं असं चेंबर आहे जिथे महात्मा गांधींना आरोपी म्हणून ब्रिटिशांनी आणलं. आणि M.K. गांधी असं पुढील तारखेच्या त्या कॉलममध्ये M.K. गांधींच्या सहीचा कागद मला सापडला. तर मला काय वाटतं, फक्त जिज्ञासा पाहिजे की तुमच्या पुढे येणारे जे प्रश्न आहे ते येताना त्याच्या मागे एक माणूस आहे, त्याच्या मागे एक स्टोरी लपलेली आहे. त्या स्टोरीच्या मागे जाऊन त्याच्या भूमिकेत तुम्ही गेला तर तुम्हाला दररोज कितीतरी आयडिया सुचत राहते. म्हणजे आपण प्रशासनाच्या नव्या वाटातल्या अनेक प्रयोगांवर आपण बोलत जाणार आहोत इथून पुढच्या एपिसोडमध्ये. पण सहज मला असं वाटलं कधी तर मी विद्यार्थ्यांना आणि अधिकाऱ्यांना नक्की सांगेल की कधी आयडिया सुचताना काही फ्लॅश ऑफ सेकंदमध्ये ही आयडिया मनात येते. बारामतीत असताना एकदा शांतता कमिटीची मीटिंग होती आणि मला माहीत नाही ती शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये काय असतं की गणपतीमध्ये यावर्षी शांतता ठेवा, हिंदू मुस्लिम ऐक्य ठेवा वगैरे असं आपण बोलतो, दोन्ही समाजाच्या लोकांना बोलवतो. ते करताना त्या मीटिंगला जाताना बाहेर एक कॉन्स्टेबल उभा होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याला म्हणलो काय वाटतंय तुम्हाला मामा? तर तो मला म्हटला साहेब मी 20 वर्ष कॉन्स्टेबल आहे, गणपतीमध्ये आता मी घरी जाऊ शकणार नाही एवढंच मला समजतं. सो हे एक वाक्याचा माझ्यावर एवढा परिणाम झाला. म्हटलं असा कसा सण असतो की जिथे 1200 कॉन्स्टेबल रस्त्यावर उभे राहणार आणि लोक घरात गणपती साजरा करणार आणि कॉन्स्टेबलच्या मुलांना असं वाटतं की गणपतीचा सण येऊ नये कारण आमचे वडील पप्पा आम्हाला बघायलाच मिळत नाही, ते दिवस रात्र रस्त्यावरच उभे असतात. असं काय आहे? संस्कृती अशी कशी असू शकते? म्हणून मी हे वाक्य मनापासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांपुढे बोललो. आणि त्याचा एक स्वातंत्र्य सैनिकाच्या हा माझे शब्द फार जिव्हारी लागले. मी म्हटलं तुम्हाला शांतता ठेवण्यासाठी सुद्धा कॉन्स्टेबल कशाला पाहिजे? कॉन्स्टेबलला त्याच्या घरचा गणपती बसू देऊ, आपण आपला गणपती बसू आणि मिरवणूक काढू. पोलीस कशाला पाहिजे? आणि महाराष्ट्रातली पहिली पोलिसांशिवायची गणपती मिरवणूक मी 1995 साली बारामतीत काढली. आणि सगळ्यात हाईट म्हणजे ह्या प्रयोगावर आपण नंतर बोलणार आहोत. पण असा प्रयोग सुचला कसा? तर एक कॉन्स्टेबलचं शांतपणे ऐकून घेतलं, जो सिनियर होता त्या ऐकल्यामुळे मला ही कल्पना सुचली. तर मला असं वाटतं अधिकाऱ्यांनी कागदाच्या पलीकडे जाणाऱ्या माणसांचं मन समजून घ्यायचा प्रयत्न केला तर अशा अनेक कल्पना सुचत जातील. प्रशासनाच्या नव्या वाटा हे खरं तर तुमच्या प्रयोगांबद्दलचं आणि अधिकाऱ्यांना प्रेरणा देणारं म्हणून पुस्तक आहे. पण मला कुठेतरी ते वाचताना असं जाणवते की त्या सगळ्या केस स्टडी म्हणून देखील आता जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू होतोय त्यासाठी तो केस स्टडी म्हणून देखील वापरता येऊ शकेल. अग्रणीचं पुनर्जीवन ही एक केस स्टडी म्हणून त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी कसा करावा? विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर पर्यावरणाच्या दृष्टीने नद्यांचं पुनर्जीवन, स्वच्छता, नमामि गंगे असू दे, नाहीतर यमुनाचं स्वच्छतेचा प्रश्न असू दे, हे राष्ट्रीय पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पर्यावरणाच्या दृष्टीने हे सगळे विषय चर्चिले जात आहेत. म्हणून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करताना त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नद्यांचे प्रश्न, जलप्रदूषण, पर्यावरण, ग्राउंड वॉटर या सगळ्या विषयांचा अभ्यास करत येताना स्थानिकरित्या असे काय उपक्रम चांगले चालू आहेत याचा पण अभ्यास केला पाहिजे. किंबहुना UPSCची अनेक मुलं हे पुस्तक आवर्जून ह्याच्यासाठी वाचतात की सगळा थेअरीचा अभ्यास केल्यावर त्यांना एक नेहमी प्रश्न मुलाखतीला विचारतात
की असं कुठं घडताना तुम्ही बघितलं आहे का? दुष्काळ पडला, काय मार्ग आहे? आत्महत्या करतात शेतकरी, काय तुमच्याकडे उपाय आहे प्रशासक म्हणून? असे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा थेरॉटिकल अभ्यास कमी पडतो असं मला मत आहे, की थेअरीच्या पलीकडे जाऊन प्रॅक्टिकली असं कुठे घडलंय का? थोडा तरी असं काही कोणी प्रयत्न केलाय का? असं जेव्हा जेव्हा चर्चेला येईल त्यावेळी असे लाईव्ह एक्झाम्पल, केस स्टडीज ह्या फार उपयोगाच्या आहेत. किंबहुना हार्वर्ड विद्यापीठ हे केस स्टडीसाठी प्रसिद्ध आहे. आपल्याकडे मराठीमध्ये आपण केस स्टडीज लिहित नाही. केस स्टडी ही फार ऑब्जेक्टिव्हली वस्तुनिष्ठपणे लिहायची आहे. मी स्वतःचं स्तोम त्याच्यात न माजवता हे काम कसं केलं त्याच्याकडे तटस्थतेने बघून केस स्टडी लिहायला पाहिजे, की हा प्रयोग कुठे झाला, कोणी केला, कोण होतं त्यात संबंधित माणसं, आणि त्या माणसांची प्रतिक्रिया काय होती, लोकांचं म्हणणं काय होतं, विरोध कोणाचा होता, राजकीय लोकांचं काय म्हणणं होतं, प्रशासनातल्या लोकांचं काय म्हणतो, हे ज्याला आपण म्हणतो स्टेक होल्डर्सचं म्हणणं काय होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्ल्ड बँकच्या लेवलवर जेव्हा केस स्टडी तुम्ही घेऊन जाणार त्यावेळी म्हणता स्टेक होल्डरचं म्हणणं काय आहे, आणि त्याच्यातले तुम्ही एकच स्टेक होल्डर आहात प्रशासक, बाकीचे 10 लोक तर वेगवेगळे स्टेक होल्डर आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, बारक्या शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, ज्याची जमीन जाती त्याचं काय म्हणणं आहे, शेळी राखणाऱ्याचं काय म्हणणं आहे, हे तुम्हाला जर नाही माहिती तर मग हे केस स्टडी तुम्ही पूर्ण यशस्वीपणे करू शकणार नाही. म्हणून त्या दृष्टीने मला असं वाटतं केस स्टडीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि विशेषतः युनिक आता ज्ञानाधारित पुस्तकं तुम्ही निर्माण करत आहात आणि फार अभ्यासपूर्ण पद्धतीने पुस्तकं आपण लिहितोय. तर हे करत असताना जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येतोय तेव्हा मुलांना ढोबळमानाने काहीतरी वेग लिहिण्यापेक्षा त्यांनी अभ्यासपूर्ण जर लिहिलं तर मला असं वाटते त्यांच्या लिखाणाला एक प्रकारची धार येईल आणि ते अधिक समृद्ध होतील आणि त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या विचारामध्ये सुद्धा बदल व्हायला मदत होईल. म्हणजे किंबहुना समाजमन घडवण्यामध्ये हे ज्ञानाधारित पुस्तकांचा फार मोठा वाटा आहे. आणि त्या जर केस स्टडीसारख्या ऑब्जेक्टिव्ह टाईप आलो आपण तर आंतरराष्ट्रीय पातळीशी आपण मॅच करू शकतो. आज केस स्टडीज भारतीय माणसं फारशी लिहितानाच दिसत नाही आपल्याला. केस स्टडी हा एक सुंदर मला वाटतं पेडॅगॉजी म्हणून मानला जातो, की शिकवण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणून केस स्टडी वापरतात. आंतरराष्ट्रीय बिझनेस संस्था आणि मॅनेजमेंट संस्था हे आता मुलांना वर्गामध्ये ओळ ते ओळ असा धडा शिकवत नाही. त्याला पहिल्या दिवशी 500 पानाची केस स्टडी देतात, ते वाचून या आणि त्याच्यावर एक प्रेझेंटेशन करा म्हणतात. सो सेल्फ स्टडी मेथड करताना याचाच संबंध आहे आणि तो केस स्टडीचाच आहे. त्यामुळे मला असं वाटतं हा अल्टिमेट फॉर्म विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये जर माहिती झाला तर मुलं अधिक ऑब्जेक्टिव्हली चर्चा करतील आणि मग त्यांच्या बोलण्यामध्ये, विचारामध्ये एक संगपणा निर्माण होईल. तो लिहिण्यामध्ये उतरेल, त्यांच्या बोलण्यामध्ये उतरेल, त्याचा इंटरव्ह्यू अधिक चांगला होऊ शकेल आणि चांगला नागरिक म्हणून सुसंगत विचार करण्यामध्ये पर्यंत ह्याची मदत जाऊ शकेल असं मला वाटतं. तुम्ही जे कौतुक किंवा ॲप्रिसिएशन केलं त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. ओव्हरऑल ज्या पुस्तकांचा उल्लेख तुम्ही केला. मला शेवटच्या प्रश्नाकडे जायचं आहे आणि माझं खरं तर प्रश्न संपत नाही आहे. म्हणजे मगाचा प्रश्न आपला शेवटचा होता, पण मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. 15 साली तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून सांगलीमध्ये नियुक्त झाला. आज या घटनेला 10 वर्ष पूर्ण झालेत. तुम्ही निवृत्त झालाय. मागं वळून बघताना या अग्रणीबद्दल तुमची भावना काय? अग्रणीबद्दलची खरी माझी भावना ही आहे की ज्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाला त्यांच्याकडे जावं एकदा आणि त्यांच्याशी गप्पा माराव्यात एकदम, की काय बदललं. आणि हे असं जर त्यांना आत्मविश्वास देत असेल अशी गोष्ट, तर मला असं वाटतं की अशा उपक्रमांना शासनाने पण मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला पाहिजे. किंबहुना मानव केंद्रित योजना आखणं हे एक सध्याचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. म्हणजे स्टेक होल्डरमध्ये सगळ्यात गरीब माणसाला समोर बोलवून मी परवा पण एक वाक्य असं बोललो की शेतकरी केंद्रित योजना तयार होणं हे कृषी विभागासाठी सगळ्यात आवश्यक आहे. वरून कुठलं तरी मोठी मशिनरी देणारी योजना आखण्यापेक्षा शेतकऱ्याला खुरपं पाहिजे का ताडपत्री पाहिजे, की त्याला पॉवर टिलर पाहिजे,
की त्याला हार्वेस्टर पाहिजे हे सरकारने न ठरवता त्या माणसाला ठरवू द्यावं. आणि असं ठरवण्याचा अल्टिमेट अधिकार म्हणजे फार आपण वेगळ्या विषयावर बोलतोय, परंतु मला असं वाटतंय की शासकीय निधी खर्च होताना तो लोकांच्या इच्छेनुसार व्हावा आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा व्हावा. अशा प्रकारच्या योजना आखायचं आपण जर सुरुवात केली तर संपूर्ण योजनांचं स्वरूपच बदलून जाईल. आणि इथपर्यंत हा विषय प्रशासनाशी फार जवळच्या पद्धतीने जोडलेला आहे. निश्चितपणे सर, तुम्ही जी इच्छा व्यक्त केली की तुम्हाला अग्रणीला परत जायचंय, मी ऑलरेडी मागच्या आठवड्यात जाऊन आलोय, पण तुम्ही जर परत जाणार असाल तर तुमचा सारथी म्हणून यायला मी तयार आहे. हे होते ऑनरेबल शेखर गायकवाड सर. युनिक संवादच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबू. याच्यानंतर अग्रणी गावचे सध्याचे सरपंच काय म्हणतायत ते देखील तुम्ही बघाल. थँक्यू सो मच. टेक केअर अँड स्टे सेफ. थँक्यू. मी दाजीभाऊ पवार, आता सध्या इथं अगस्तीनगरला लोकनियुक्त सरपंच आहे. की आता आम्ही इथं अगस्ती ऋषींच्या देवळासमोर उभा आहोत. 2015 साली जर इथली परिस्थिती पाहिली तर पाठीमागं फक्त इथं आम्हाला ऐकून माहीत होतं की इथं अग्रण नदी आहे आणि अगस्ती ऋषींच्या पाठीमागं इथं नदी आल्या, परंतु आम्ही प्रत्यक्षात त्यावेळी काय असं पाहिलेलं नव्हतं. त्यावेळी इथं शेखर गायकवाड साहेब हे कलेक्टर म्हणून होते. त्यांनी इथं सॅटेलाईटद्वारे माहिती घेतलेली आणि त्याचा इथं पूर्णतः आराखडा करण्यासाठी नियोजन बरेच दिवस चाललेलं होतं. त्यावेळी आम्ही ग्रामस्थ बघायचो, परंतु हे काम चालू होईल का नाही याबद्दल आमच्या मनात संशयता होती. त्यानंतर विविध संस्थांनी मदत करून आणि लोकसहभागातून इथं काम 2015 साली चालू झालं आणि चांगल्या प्रकारे जसं नदीचं जे पात्र असतं इथं मंदिराच्या पाठीमागच नदीचा उगम आहे, तिथून नदीच्या पात्राचं काम चालू झालं. आणि काम चालू झाल्यानंतर ग्रामस्थांना याचं कुतूहल वाटायला लागलं आणि सर्वजण बघायला यायला लागले. काही प्रमाणात वाद बी तयार झाले की तुमच्यातून जाते का आमच्यातून जाते, परंतु माणसाने याचं महत्त्व पाण्याचं समजून घेऊन त्यावेळी माणसांनी सहकार्य करायचं ठरवलं आणि इथं पात्राचं खोलीकरण आणि रुंदीकरण चालू झालं. आणि साधारणतः 50 ते 60 फूट रुंदीचं इथं पात्र खोदलं जावं लागलं. त्यावेळी आम्ही पाहत होतो आणि असं काम होत असताना यात प्रचंड प्रमाणात झाडं आणि काटे वाढलेले होते. तो निघाले ते ज्याच्या शेजारच्या शेतकऱ्याला ती झाडं देण्यात आली, काही काटे निघाले ते बाजूला फेकण्यात आले आणि पात्र खोल आणि रुंद असं काम इथून चालू झालं. अशा प्रकारे इथनं झाल्यानंतर आम्हाला या नदीची अनुभूती निर्माण झाली की बाबांनो खरोखर इथं होऊ शकतं. अशा प्रकारे शासनाच्या आधी लोकसहभागाच्या माध्यमातून इथं काम पूर्ण झालेलं आहे. आणि आता सध्या टेंबूचं इथं पाणी आलेलं आहे आणि त्या टेंबूचं पाणी जर इथं आता या ज्या सुटण्याच्या मार्गावर आहे, वर्षभराच्या कालखंडात आता पायपा इथं पुरायचं काम चालू आहे. आणि जर चालू झालं तर ह्या भागाला किंवा ह्या गावाला फार मोठं वरदान होणार आहे. आणि इथली शेती अगदी पूर्वी जशी कशी नदी असती आणि नदीकडे जसं शेत असतं त्याप्रमाणे इथलं शेतकरी सर्व सुखी होणार आहे किंवा हिरवगार शेती होणार आहे, असं इथला एकंदर इतिहास आहे. आणि इथं अगस्ती ऋषींच्या आणि अग्रण नदीच्या ह्याच्यावरूनच आमच्या आयनवाडी गावाला अगस्तीनगर असं आम्ही गावाचं नामकरण केलेलं आहे. असं इथला एकंदर इतिहास आहे. एवढं मी बोलतो आणि थांबतो.